नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार मला असं कळालं की इराणने जगाला संपूर्ण एक धमकी दिली आहे की $200 प्रति बॅरलनुसार आता क्रूड ऑइल विकायला चालू करू जर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले थांबवले नाही. तर आता तुम्ही जर बघितलं $200 प्रति बॅरलचा जर रेट झाला तर त्यानंतर किती मोठी आर्थिक मंदी जगावर येऊ शकते. आणि आर्थिक मंदीच्या सावटाखाली संपूर्ण जग सध्या वावरत आहे. कुठल्याही क्षणी असं घडू शकतं की इराण त्याचा रेट वाढवू शकतो क्रूड ऑइलचा. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे क्रूड ऑइलचे रेट वाढल्यानंतर आर्थिक मंदी किती लवकर सगळ्या जगावर परिणाम दाखवते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील डिस्कस केलेलं आहे. ती जर व्हिडिओ बघायची असली तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ तुम्हाला चेक करावं लागतील. त्यामध्ये 2008 वर्सेस टुडे असं आपण टायटलने ती व्हिडिओ बनवलेली आहे. आणि तसं आत्ता सुद्धा आपल्याला जाणवत आहे की बरेच जण LPG गॅसची ज्या टाक्या आहेत त्या आता नंबर लावून खरेदी करत आहेत. कारण बऱ्याच जणांना आता भीती वाटायला लागली की आपल्याला पुढे गॅस टाकी भेटतीये का नाही. त्यानुसार आपण गॅस टाकींचे वाढलेले रेट सुद्धा बघू शकतो. आणि आपल्या अवतीभोवती जे सामान आहे ते सुद्धा महाग होत चाललेले आहे हळूहळू. जे आपल्याला कल्पना नाही, आपल्याला फक्त मोजक्याच कल्पना आहेत की यामध्ये आपल्याला फक्त LPG गॅस महाग झालेला दिसतो. जर तसं झालं तर पेट्रोल डिझेलचे देखील भाव वाढतील. आणि सध्या आपल्या देशाने सांगितलेलं आहे की आपल्याकडे पुरेसा साठा आहे. पण आता यानुसार जर बघितलं थोडे दिवस आपल्याला हे स्वस्त मिळू शकतं. आणि जर असं घडलं अमेरिकेने हल्ले थांबवले नाही आणि इराणचं जे युद्ध आहे ते जर लांबलं आणि त्यानुसार त्यामध्ये जर काही अजून घडलं तर हे रेट वाढू शकतात. आणि जर रेट वाढले तर तुम्हाला देखील माहिती आहे आर्थिक मंदी खूप दूर नाही. तर तसं जर बघितलं 2008 मध्ये ज्यावेळेस जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली आलं होतं त्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये 60% क्रॅश आलेला होता आपल्या. जर तशी परिस्थिती आज जर आपल्या मार्केटमध्ये पुन्हा आली तर 15,700च्या आसपास पुन्हा मार्केट येऊ शकतं. आता येईल किंवा नाही येईल हा माझा फक्त एक अंदाज आहे. यामध्ये मी फक्त माझा अभ्यास तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.